जय गजानन. आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, तर हे आपण सगळं बघणार आहोत. हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, पारिवारिक असेल, जॉब विषयी असेल किंवा व्यवसायाविषयी असेल, विषय काहीही असू शकतो. तर त्याविषयी कसा म्हणजे हा महिना तुम्हाला जाणार आहे ओव्हरऑल हे आपण बघणार आहोत. तर चला, या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या स्क्रीनवर डबल टॅप करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही पण घ्या, तोपर्यंत मी पण घेते. चला, तर आपण सुरुवात करूया आता की तूळ राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत हे आता आपण सगळं बघूया. सगळ्यात अगोदर जॉबवाल्यांसाठी पाहू, कारण सगळ्यात जास्त परेशान आणि त्रस्त तेच लोक असतात. नवीन काहीतरी करण्याचा महिना आहे, नवीन काहीतरी म्हणजे अचीव करण्याचा महिना आहे. आणि जे अचीव करणार ते स्टेबल राहणार आहे, खूप चांगल्या प्रकारे स्टेबल राहणार आहे. जेही काही तुम्ही मिळवण्यासाठी जी काही तुमची धावपळ चालू होती, धडपड चालू होती, ती म्हणजे तुमची जी धावपळ होती ती ऍक्च्युअल मध्ये खूप प्रामाणिकपणे होती. आणि त्याच प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मिळणार नाही असं नाही होणार आहे. कुठलाही तुम्ही प्रोजेक्ट असेल किंवा कुठल्याही काही गोष्टी असतील किंवा किंवा तुम्हाला जॉब चेंज करायचा असेल तरीही तुम्ही जॉब चेंज करू शकता. तशी अपॉर्च्युनिटी ह्या महिन्यामध्ये आहे तुमच्यासाठी. आणि चेंज जरी केलं तरी चांगला बदल घडणार आहे. असं नाही की नंतर स्ट्रगलच होईल. बघा, थोडंफार चेंजेस झाल्यानंतर काही गोष्टी वेगळ्या वाटतात आणि नवीन पूर्णपणे व्यवस्थित सेटिंग लागायला थोडा वेळ लागतो. पण जेही काही नवीन मिळेल, जेही काही नवीन अचीव करणार, जे प्रोजेक्ट असो, न्यू जॉब असो किंवा नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी असो किंवा नवीन काहीतरी जबाबदाऱ्या असो, सगळ्या तुम्ही छान प्रकारे पार पाडणार आहात आणि त्याच्यातून मध्ये तुम्ही यशस्वीही होणार आहात. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ. बिझनेसमध्ये थोडा स्टक राहणार आहे हा महिना. थोडी स्टक फिलिंग येणार आहे तुम्हाला. तुम्ही म्हणजे थोडं असं डिप्रेस्ड फील करणार बिझनेसमुळे असेल. अप्स अँड डाऊन येतील आणि त्या अप्स अँड डाऊनमुळे तुम्हाला थोडंसं असं डिप्रेस असल्यासारखं, झोप न लागणं किंवा असं अनामिक भीती असते ना आपल्याला, तसं काही गोष्टी घडणार आहेत. पण जर तुम्ही याला ओव्हरकम करू शकाल, जर ह्या सिच्युएशनवर मात करू शकलात, तर मग पुढचं आयुष्य तुमच्यासाठी बेस्ट असेल. असं नसतं की कुठलीही गोष्ट ही अंत दाखवते तर ही कायमचा अंत होईल. कुठलीही निगेटिव्ह गोष्ट ही पॉझिटिव्ह गोष्टीची सुरुवातही असते. असं नाहीये की निगेटिव्ह गोष्टी दिसतात, निगेटिव्ह गोष्टी समोर येत आहेत म्हणजे सगळंच काही निगेटिव्ह होईल, तसं नसतं. काही गोष्टी आपल्याला चेतावणी देण्यासाठी असतात, आपल्याला अलर्ट करण्यासाठी असतात की अलर्ट व्हा. अशा काही गोष्टी होतील, अप्स अँड डाऊन येतील, डाऊनफॉल येण्याची शक्यता आहे. किंवा जे तुमचे पार्टनर्स होते ते कुठे ना कुठे काही प्रॉब्लेम क्रिएट करतील किंवा जे सप्लायर्स होते, बायर्स होते, त्यांच्याकडून तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या जर गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ना, तर तुम्ही याच्यातनं एक करू शकतात की प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्री प्लॅन करू शकतात. तुम्ही रेडी असू शकता सगळ्या सिच्युएशनसाठी. त्याच्यासाठी ही रीडिंग असते. त्याच्यासाठी आपण हॉरोस्कोप बघायचं असतं, झोडियाक सायन्सला चेक करायचे असतात की काय प्रॉब्लेम होणार आहे, नाही होणार आहे. आणि आपल्याला जर माहिती की हे प्रॉब्लेम होणार आहे, तर त्या प्रॉब्लेमला सरेंडर न होता त्या प्रॉब्लेमवर कशी मात करता येईल, कशा काही गोष्टी डेव्हलप करता येतील ह्या बघायच्या असतात. आता आपण परिवाराविषयी बघून घेऊ. परिवाराविषयी, परिवारामध्ये तुम्ही सगळे एकमेकांसोबत असे राहणार की एकमेकांच्या आयुष्यामध्ये काही व्हॅल्यू ऍड कराल. म्हणजे एकमेकांसाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार पूर्ण परिवारासाठी. जे तूळ राशीचे आहेत विशेष, तुमच्याकडनं तुमच्या परिवाराला खूप चांगला लाभ होणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही तुमच्या परिवाराची मदत करणार तर परिवारही तुमची रिस्पेक्ट करणार आहे, ती गोष्ट वेगळी. आजकाल पैसा सगळं काही असतो हे पण आहे. पण जर तुम्ही आपुलकीने सगळं करत असाल तर तुमच्या सोबतही तशाच सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि विशेष तुम्ही फॅमिलीचं सगळं करणार आहात म्हणजेच याचा अर्थ तुमच्याही आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत, खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत. एवढे तुम्ही कॅपेबल बनाल, इतके रिलायबल बनणार की तुम्ही लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युट करतात. ही गोष्ट छोटी नसते.
बेस्ट असते एकदम. सो आता आपण रिलेशनशिप साठी पाहून घेऊ. जे पार्टनर्स आहेत रिलेशनशिप मध्ये पडायचंय त्यांना, बेस्ट कार्ड आहे. म्हणजे एकाची दोन होण्याची वेळ आलेली आहे तुमची असं समजा. बोलून सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. तुमचा पार्टनर तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असं म्हणून चालणार आहे. त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, छान कार्ड आलेला आहे तुमच्यासाठी. तुम्ही म्हणजे जे बोलाल ते विचारपूर्वक बोला, फक्त चांगलंच बोला, व्यवस्थित बोला. म्हणजे तुमचं बोलणं समोरचा एकदम रिस्पेक्टफुली घेईल. असं किंग असतो ना, किंग जो बोलतो ते मोजून मापूनच बोलतात. कुठलाही किंग म्हटला तर तो सगळ्यांचा विचार करूनच बोलतो, सगळ्यांचा विचार करूनच वागतो. शेवटी त्यालाही त्याच्या बदल्यामध्ये रिस्पेक्टच मिळते. सेम तीच गोष्ट तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला रिस्पेक्ट मिळवायची असेल तर रिस्पेक्ट द्यायला शिका. आणि ह्या गोष्टी केल्या तर पुढचं सगळंच आयुष्य तुमचं छान जाणार आहे, बेस्ट जाणार आहे, सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. आता आपण पार्टनर्स विषयी बघून घेऊ. पार्टनर्स मध्ये थोडेसे वादावाद होण्याची शक्यता आहे. थोडंसं कम्युनिकेशन तुमचं मिसकम्युनिकेशन राहील किंवा काही गोष्टी तुम्हाला अडचणी येतील. त्याच्यातनं तुम्हाला मात करावं लागणार आहे, मार्ग काढावा लागणार आहे नवीन, की काय करता येईल वगैरे. अग्रेसिव्ह होऊन काही फायदा होत नाही. जर तुम्ही शांततेत सगळ्या गोष्टी घेतल्या तर शांतता राहील. बाकी जर तुम्हीही समोरचा एक बोलतोय, तुम्ही दोन बोलताय, तर मग विषय भटकत जाईल आणि सिच्युएशन खराब होणार आहे. आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ. हेल्थ विषयी छान महिना आहे. हेल्थमध्ये असा काही मोठा प्रॉब्लेम होणार नाहीये तुम्हाला. फक्त पाण्याशी निगडीत वातावरण चेंजेसमुळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर ट्रॅव्हलिंगमुळे थोडाफार थकवा येणं, व्हायरल होणं, ह्या काही गोष्टी तुमच्यासोबत घडतील. बाकी ओव्हरऑल मेजर असा प्रॉब्लेम काही होणार नाहीये. सो डोंट टेक टेन्शन, सगळं काही छानच राहणार आहे. आता आपण ओव्हरऑल महिना कसा असणार ना हे बघून घेऊ. ओव्हरऑल महिना हा छानच असणार आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही गेन करणार, बऱ्याचशा गोष्टींचं सेलिब्रेशन करण्याची वेळ येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. ही जनरल रिडिंग असते लास्टची. सो जनरल सगळ्यांना रेझोनेट होते, काहींना होत पण नाही. असं ही गोष्ट असते. आपल्या कार्मिक बॅलन्सवर पण काही गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे असं समजायचं नाही की तुम्हाला रेझोनेट झालीच नाही म्हणजे मग ही रिडिंग तुमच्यासाठी नव्हतीच, असं नसतं. थोड्या प्रमाणामध्ये प्रत्येकाला ही रेझोनेट होत असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.